हाय हॅलो नमस्कार, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर। आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्या तिथीला देखील खूप महत्त्व आहे। शुक्रवार दिनांक 5 जुलै 2024 रोजी ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या आहे। अमावस्या म्हणजे काय तर आपल्या मराठी दिनदर्शिकेनुसार महिन्याचा शेवटचा दिवस म्हणजे अमावस्या। अमावस्या झाली की दुसऱ्या दिवसापासून नवीन मराठी महिन्याची सुरुवात होत असते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे काही उपाय बघणार आहोत की जे उपाय केल्यामुळे आपल्या घराला जर काही पितृदोष लागलेला असेल किंवा मग आपल्या कुंडलीमध्ये काही दोष असेल किंवा काही ग्रह दोष असेल, कोणाचा एखादा ग्रह मजबूत नसेल, तर ते उपाय केल्यामुळे अमावस्येच्या दिवशी आपण जर ते उपाय केले तर त्यामुळे आपल्या घरातील पितृदोष असेल, कुंडली दोष असेल किंवा ग्रह दोष असतील तर यासारखे दोष दूर व्हायला मदत होते। तर तेच उपाय आता आपण जाणून घेणार आहोत। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला योग्य ती माहिती मिळेल आणि काय उपाय करायचे आहेत ते सुद्धा तुम्हाला लक्षात येईल। व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये सर्वांनी लिहा जय माता दी। चला तर मग आता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। अमावस्येच्या दिवशी आकाशामध्ये चंद्र नसल्यामुळे सगळीकडे रात्री अंधार आणि किर्र काळोख पसरलेला असतो। अमावस्येच्या दिवशी पितरांना प्रसन्न करण्यासाठी अनेक प्रकारचे उपाय केले जातात, जसं की कोणी पितृतर्पण करतं, कोणी पितरांना खीरपुरीचा किंवा मिठाईचा नैवेद्य दाखवतो। ज्योतिषशास्त्रानुसार अमावस्येच्या दिवशी आपण जर काही उपाय केले तर त्यामुळे छायादोष असेल, काही मानसिक तणाव असेल, कुंडली दोष असेल, पितृदोष असेल, ते उपाय दूर व्हायला मदत होते। तर आज मी तुम्हाला असे काही उपाय सांगणार आहेत की ज्यामुळे तुमच्या कुंडलीतील दोष दूर होतील, पितृदोष दूर होईल, तुमच्या घरात सुख शांती तर येईलच, त्याबरोबर देवी लक्ष्मीचं देखील नक्की आगमन होईल। उपाय पहिला, आपल्याला एक कोरडं नारळ घ्यायचं। कोरडं नारळ म्हणजे बिना पाण्याचं नारळ घ्यायचं। त्याला आपण ज्याप्रमाणे पाण्याच्या नारळाला पाणी काढण्यासाठी छिद्र करतो तसे छिद्र करून घ्यायचं छोटं, की जेणेकरून त्या छिद्रातून आपल्याला पीठ, तुम्ही गव्हाचं पीठ घ्या, बाजरीचं घ्या, डाळीचं कोणतंही पीठ तुम्ही घ्या आणि त्या पिठामध्ये पिठी साखर मिक्स करायची आणि ते मिश्रण आपल्याला त्या नारळामध्ये भरता आलं पाहिजे। पूर्ण नारळ त्या मिश्रणाने भरून घ्यायचं। मिश्रणाने नारळ भरून झालं की ते आपल्याला जमिनीमध्ये पुरायचं आहे। ज्या ठिकाणी जमिनीमध्ये जास्त प्रमाणात मुंग्या आढळतात तर अशा ठिकाणी आपल्याला ते नारळ अमावस्येच्या दिवशी जमिनीमध्ये पुरायचं आहे। नारळ पुरताना एका गोष्टीची काळजी घ्यायची की ज्या साईडने आपण त्या नारळाला छिद्र केलेलं आहे ते वरच्या बाजूला आलं पाहिजे। अशा पद्धतीने ते नारळ आपल्याला जमिनीमध्ये पुरायचं आहे, जेणेकरून मुंग्यांना त्या नारळामध्ये सहजपणे जाता येईल। हा उपाय केल्यामुळे आपल्या कितीतरी प्रकारच्या मानसिक समस्या असतील, काही मानसिक ताणतणाव असेल किंवा काही आर्थिक अडचणी असतील तर त्या दूर व्हायला नक्की मदत होते। एकदा की नारळ पुरून झालं की त्यानंतर आपण घरी जायचं। घरी जाताना मागे वळून बघायचं नाही, घरी जाऊन स्वच्छ हातपाय धुवायचे आणि मग घरामध्ये प्रवेश करायचा आहे। हा उपाय तुम्ही अमावस्येच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही करू शकता। दुसरा उपाय असा आहे, अमावस्येच्या दिवशी आपल्याला आपल्या घराच्या चारही कोपऱ्यांची व्यवस्थित स्वच्छता करायची आहे। म्हणजे आपले जे काही सोफे वगैरे असतात, बेड असतात, तर सर्वांखालून व्यवस्थित स्वच्छता करून घ्यायची। जे काही जुने कपडे असतात, भंगार असतं, जे आपण वस्तू वापरत नाही तर त्या वस्तू घराबाहेर काढून टाकायच्या आहे आणि आपल्या घरामध्ये सगळीकडे गंगाजल शिंपडायचे आहे। अमावस्येच्या दिवशी आपण जर आपल्या घरातील केरकचरा बाहेर काढला, चारी कोपरे व्यवस्थित स्वच्छ केले तर आपल्या घरातील दरिद्रता निघून जाते, देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहते आणि तिचे आपल्या घरामध्ये आगमन होते। त्यामुळे आपल्या आर्थिक समस्या सुटायला मदत होते। तिसरा उपाय, बऱ्याचदा असं होतं की आपली छोटी छोटी कामं असतात पण ती विनाकारण अडलेली असतात, ती कामं पूर्ण होत नाही। मग असं जर तुमच्या बाबतीत घडत असेल, तुमचं काम अडत असेल तर अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा नक्की करायची आहे। पिंपळाच्या झाडाला तुम्ही पाणी घालायचं आहे। पिंपळाच्या झाडाजवळ तुम्ही धूप दीप लावू शकता। पिंपळाच्या झाडाला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायची, अशा पद्धतीने पिंपळाची झाडाची पूजा करायची आहे। असं केल्यामुळे आपली जी काही अडकलेली कामं असतात, छोट्या छोट्या कारणांवरून आपली कामं बऱ्याचदा रखडून राहतात, तर ती कामे मार्गी लागायला, पूर्ण व्हायला मदत होते। पुढचा चौथा उपाय, जर तुमच्या कुंडलीमध्ये काही दोष असेल, राहू केतू दोष असेल,
तर अमावस्येच्या दिवशी मासे पकडणारे जे कोळी लोक असतात त्यांच्याकडून तुम्हाला कमीत कमी 2 जिवंत मासे विकत घ्यायचे आहे। जास्त घेतले तरीही चालतील, पण कमीत कमी 2 मासे विकत घ्यायचे आहे आणि ते मासे तुम्ही पुन्हा नदीपात्रात किंवा तलाव असेल त्या ठिकाणी सोडून द्यायचे आहे। त्यांचं दान करायचं आहे। ते जिवंत मासे तुम्हाला तसेच पाण्यामध्ये सोडून द्यायचे आहे। त्यामुळे कुंडलीतील राहू केतू दोष दूर होईल। राहू केतूचा दोष दूर करण्यासाठी हा एक अत्यंत प्रभावी आणि चमत्कारिक असा उपाय आहे। 5वा उपाय असा आहे तो म्हणजे अमावस्येच्या दिवशी आपल्याला ब्राह्मणाला घरी बोलवून अन्नदान करायचं आहे। त्या अन्नामध्ये आपल्याला खीर शिजवून त्या खिरीचं देखील दान करायचं आहे। ब्राह्मणाला अन्नदान केल्यामुळे आपल्याला महान पुण्याची प्राप्त होते, कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये स्नान आणि दानाला खूप विशेष महत्त्व आहे। त्याचबरोबर आपल्या जीवनात अस्थिरता असेल तर ती अस्थिरता दूर व्हायला नक्की मदत होते। 6वा उपाय असा आहे तो म्हणजे आपल्याला अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी थोडीशी खीर एका वाटीमध्ये किंवा द्रोणमध्ये पिंपळाच्या झाडाखाली ठेवायची आहे। त्याचबरोबर काही खीर कावळ्यांना दान करायची आहे। असं केल्यामुळे जर काही आपल्या घराला पितृदोष लागलेला असेल तर तो पितृदोष दूर व्हायला मदत होईल। त्याचबरोबर आपले पितृ प्रसन्न देखील होतील। बऱ्याचदा असं होतं की आपल्याला अपयश हाती लागतं किंवा आपल्याला धन मिळावं, धनप्राप्ती व्हावी अशी आपली इच्छा असते, अखंड लक्ष्मी प्राप्त व्हावी अशी आपली इच्छा असते। तर त्यासाठी पुढचा 7वा उपाय आहे, अमावस्येच्या दिवशी आपल्याला पाण्याच्या ठिकाणी किंवा विहिरीमध्ये 1 चमचाभर दूध अर्पण करायचे आहे। तुम्ही नदीमध्ये दूध अर्पण करू शकता किंवा मग विहिरीमध्ये केलं तर अतिउत्तम। असं केल्यामुळे देवी लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये वास राहतो आणि आपल्याला पाहिजे ते यश देखील मिळत असतं। पुढचा 8वा उपाय, अमावस्येच्या दिवशी ज्यावेळेस तुम्ही ताजी पोळी बनवाल तर ती पोळी काळ्या कुत्र्याला खाऊ घालायची आहे। पोळीला थोडंसं तूप लावायचं आणि ती पोळी तुम्ही काळ्या रंगाच्या कुत्र्याला खाऊ घालायची आहे। त्यामुळे तुमच्या जीवनातील ज्या काही अडीअडचणी असतील, तुम्हाला इतर काही दोष लागलेले असतील तर ते दोष दूर व्हायला नक्की मदत होईल। अमावस्येच्या दिवशी चुकूनही तुळशीची पाने तोडायची नाही। तुम्हाला जर काही पूजा करायची असेल, देवाला अर्पण करण्यासाठी लागत असेल तर 1 दिवस अगोदरच तुम्ही तुळशीची पाने तोडून ठेवायची आहे। त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी नवीन वाहन खरेदी किंवा मग काही नवीन कामाची सुरुवात, पैशांची देवाणघेवाण असे कोणतेही व्यवहार अमावस्येच्या दिवशी चुकूनही करायचे नाही। अमावस्येच्या दिवशी आपण जे काही उपाय करतो ते अत्यंत प्रभावशाली असतात आणि त्यांचे फळ देखील लवकर मिळते। म्हणून जे कोणते आपण उपाय करणार असाल अमावस्येच्या दिवशी ते मनापासून आणि निस्वार्थ भावनेने करायचे, म्हणजे त्याचं फळ देखील आपल्याला लवकर मिळेल। जर तुमच्या आयुष्यात देखील काही कुंडली दोष असेल, राहू केतू दोष असेल, पितृदोष असेल, ग्रह दोष असेल तर अशा सर्व समस्या सोडवण्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भरपूर सारे उपाय सांगितलेले आहे। त्यातील उपाय तुम्ही नक्की करून बघा। कोणत्याही अमावस्येच्या दिवशी तुम्ही हे उपाय करू शकता। तर हे उपाय करताना तुम्ही कोणालाही याबद्दल माहिती द्यायची नाही किंवा उपाय करण्याच्या अगोदरच मी यासाठी हा उपाय करणार आहे असं तुम्ही कोणालाही सांगायचं नाही। जे काही उपाय करणार ते फक्त तुमच्यापाशीच ठेवायचं आहे। तुमच्या पद्धतीने तुम्ही उपाय करून घ्यायचा। जेव्हा त्याचं फळ तुम्हाला मिळेल त्यानंतर तुम्ही या उपायांबद्दल दुसऱ्यांना माहिती नक्की देऊ शकता। तर असा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, शेअर करा, कमेंट करा आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आणि आपले व्हिडिओ फेसबुक पेजवरही दिसतात। तुम्ही जर आपले व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर आपल्या फेसबुक पेजलाही नक्की फॉलो करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। धन्यवाद।